संघ खेळतोय आई गावदेवी वालशिंद आणि दुसऱ्या बाजूला कालभैरवी वालशिंद. एकाच गावातील हे दोन्ही संघ आहेत, त्यामुळे जे ओपिनियन दोन्ही कर्णधारांनी दिलं ते वाखण्याजोगं होतं. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा देऊन करूयात आपण आजच्या अंतिम दिवसाची सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग मार्क वरती. कमलेशला आपण पाहतोय थोडासा रनवे मध्ये अडथळा, पुन्हा तो बॉलिंग मार्क वरती येत असताना आघाडीची जोडी बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वालशिंद संघाची आपण पाहतोय ती फलंदाज नितीन आणि नितीनच्या सोबतीला आपण पाहतोय तो आवेश. ऑफ स्ट्राइक आहेत आवेश. लॉफ केला, मिड ऑफ आत आहे बॉल, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाईल. आजच्या अंतिम दिवसाचा पहिला चौकार येतोय आई गावदेवी वालशिंदच्या नितीनचा बॅटमधून. नसतो ती देवाची एक सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या नव्या दिवसाची ध्येयाची सुरुवात असते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ओ इथे फार चांगला फटका, पिच खेळला एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग लॉफ्टेड ड्राईव्ह आलेला आहे. पहिला बाउन्स वरती इथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नितीनचा बॅटमधून लागोपाठचा दुसरा चौकार. असलेल्या रस्त्याच्या बाजूला आणि आज रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षकांची हजेरी या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण गेल्या काही दिवसांमध्ये ही स्पर्धा पाहतोय. आई गावदेवी वालशिंद आणि त्यांच्या अगेन्स्ट कालभैरवी वालशिंद हे दोन संघ आजच्या अंतिम दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये खेळत आहेत. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह लक्षा 7721 आदरणीय शामशेद दळवी यांचा हा लाडका त्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. बैलगाडा शर्यतीतील फार मोठं नाव आहे आदरणीय शामशेद दळवी आणि लक्षा 7721 चषक 2025 पर्व आपण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती पाहतोय. बाबगाव देवरुंग बाबगाव पाडा देवरुंगपाडा या सर्वांचे क्रीडांगण. 8 धावा आहेत, 2 चौकार आलेले. ट्रॅक चेंज केला गोलंदाजाने. पुन्हा त्याच दिशेने खराब लाईन आपण जरी आला ऑप्शनचा बाहेर. पिचिंग लेन बॉलला ओळखतोय आणि लॉंग ऑफ आणि वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून आपण 3 चौकार बघितले मागच्या 3 बॉलवरती. दमदार सुरुवात केली आहे ती फलंदाज नितीनने. नितीन चौधरी आवेश वाकडे ही आघाडीची जोडी, तर बॉलिंग मार्कवरती देखील आपण पाहतोय तो कमलेश वाकडे. राऊंड द विकेट खेचून मारण्याचा प्रयत्न, टॉप एज आहे, शॉर्ट लेगला बॉल वॅकंट एरियामध्ये पडला. सुदैवाने फलंदाज आता बचावलेला आहे. वालशिंदचे दोन्ही संघ एका बाजूला आई गावदेवी, एका बाजूला कालभैरवी. फार सुंदर ओपिनियन दिलं की जरूर आम्ही एकाच गावातले आहोत, पण मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. क्रिकेटचा खेळ आपल्याला हे सर्व शिकवतो. मैदानाच्या आतमध्ये जरूर संघर्ष करा, पण मैदानाच्या बाहेर सामना संपल्यानंतर आपल्याला मैत्रीचे संबंध जपायचे आहेत. मोठ्या संख्येने वालशिंदचे प्रेक्षक या मॅचचा ऑनलाईन आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पुढे आलाय नितीन ऑन साइडला, मिड ऑनला बॉल आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, पण थ्रो फार स्टंप पासून वरती आपण बघितला. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 13 या आकड्यावरती. प्रगतीपथावर पहिलं षटक, ज्या षटकातील
एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस्वी भोईर यांची वाहिनी या स्पर्धेचं टेलिकास्ट करते. टेक्निकल एक्सपर्ट सध्या माझ्या सोबत आहेत सुजल आणि कॅमेरामॅन राज, त्याचबरोबर साहिल आणि योगेश यांच्या संपूर्ण टीमचं सहर्ष स्वागत करू अंतिम दिवसामध्ये. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. मॅनेजमेंट टीमचं देखील कौतुक करावं तितकं कमी असेल. अक्रॉस द बॅट ऑन साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न आलाय. डॉट बॉल सेंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करतोय तो आई गावदेवी वालचीन संघ. धावा फलकावरती आहेत त्या नाबाद 13 धावा. टॅप करण्याचा प्रयत्न, ठीक एज घेऊन बॉल टप्पा पडला. विकेट किपर कडे गेला. पहिला डॉट बॉल. नितीन चौधरी पुन्हा आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला आहेत. आतापर्यंत नितीनचा बॅटमधून 13 धावा आलेल्या आहेत आणि आई गावदेवी वालचीन संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळते ती 13 धावा. जयेशला पण पाहतोय पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. एक फिल्डर लॉंग ऑन मध्ये. शॉर्ट मिड विकेट मिड ऑन आत आहे. ऑन साइडला फाईन लेग आत आहे. थर्ड मॅन पॉइंट आणि शॉर्ट कव्हर सर. डीप मध्ये आपण लॉंग ऑफ लावतो. थोडासा वाईड ऑफ फिल्डर पाहत आहोत. फुल टॉस स्विंग केला. गॅप मध्ये बॉल. काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. फिल्डरच्या अवाक्या बाहेर आला. आणखी एक चौकार नितीन चौधरीचा बॅटमधून. मध्ये तसंच आहे. दुसऱ्या संघाला हरवणं ती देखील सोपी गोष्ट नाही, पण जर तुमचे प्रयत्न 100% असतील, मेहनत तुम्ही केली, प्लॅनिंगला गेम खेळलात, तर जरूर तुम्ही विजयाचं दार उघडू शकता. चौकार चौथा आला नितीनचा बॅट मधून. धावा फलकावरती 17. आई गावदेवी वालचीन. स्वीट हिट. ओहो, कॅच होती, मिसफील्ड झालेली आहे. अगोदर थोडी उडी मारली. खाली जेव्हा येत होता तेव्हा बॉल त्याच्या हाताला तिथून पास आउट झाला आणि मग येतोय कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. चौकार त्याच्या बॅटमधून. ऑनलाईन करा. फुल टॉस होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन आहे. लॉंग लेगला येत आहेत ते फिल्डर. सिंगल इथे पूर्ण झालेली आहे. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येला आकार मिळतोय. स्कोमोझॉन 22 धावा धावा फलकावरती आहेत. ऑनग्राउंड अंपायरला प्रश्न विचारण्यात येतात, पण त्यांचा स्पष्टपणे नकार आहे. येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपण जाऊया थर्ड अंपायर कडे लगेचच. उमेश केणे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. ऑन ग्राउंड सध्या जर आपण बघितलं तर
शाहिद मोमीन आणि बाळा इकारे सरांना आपण पाहत आहोत. वेस्ट आहे, पाहूयात आता अबाव दी वेस्ट आहे, कमरेच्या वरती आहे की खाली आहे हे सर्व पाहण्यात येईल थर्ड अंपायर्स कडून. साइड अँगलने आपण पाहतोय फलंदाज उभा आहे, अटेम्प्ट केलेला आहे, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. धावा फलकावरती आहेत त्या 22 धावा. नो मोर रिव्ह्यू टीम आई गावदेवी वालशीन. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे, सक्सेसफुलला रिटेन आहे, अनसक्सेसफुलला पुन्हा तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अंपायर्स कधी थर्ड अंपायरकडे कोणता डिसिजन रेफर करू शकत आहेत ही देखील महत्वपूर्ण सूचना असेल या स्पर्धेमधली. धावसंख्या 22, अंतिम दिवस आहे त्यामुळे वेळेच्या बाबत तुमचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी बसेल. जयेश भोईर डाऊन द लेग बॉल, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा आलाय वाईड आणि या वाईडने धावसंख्येचं दार उघडतंय. स्कोर ऑन 23. 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सकाळचं आल्हाददायक वातावरण, प्रसन्न वातावरण आहे, सुस्पष्ट किरण सूर्याची पडतात सकाळच्या सत्रामध्ये. सुरुवात, आज विंटर सीझन आहे त्यामुळे आपण पाहतो की धुकं असतं, थंडी जाणवते सकाळी. ओहो, पडल्याबरोबर हलका राईज झाला बॉल, कॉन्क्रीट विकेट आहे. सो तुम्हाला काही बॉल स्किट होत असताना पाहायला मिळतील, काही टेक ऑफ देखील होतील आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धा आहे त्यामुळे कॉन्क्रीट विकेट आहे ही महत्त्वपूर्ण बाब. जर मातीची विकेट असती तर कदाचित आतापर्यंत ती फार खराब झाली असती. रात्री मॉइश्चर जे ड्यू पडतं त्यामुळे फार खराब होते विकेट, पण कॉन्क्रीट विकेट आहे त्यामुळे तितकासा तिला फरक पडणार नाही. शॉर्ट फाईन लेगला बॉल आहे, क्रीज सोडले, पुन्हा तो आला क्रीज मध्ये. डिसिप्लिन बॉलिंग कमबॅक केलं गोलंदाज जयेश भोईरने. 2 चौकारानंतर या ओव्हरमध्ये षटक संपन्न होत आहे. 2 पॉवर प्ले एंड. बॅटिंग करत असताना गावदेवी वालशीन धावा फलकावरती नाबाद 23. तेवीस धावा फलकावरती आहेत. ओव्हर संपल्यानंतरचा खेळ थोडासा पॉज होतोय, थोडासा वेळ आपला जातोय, तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. फिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक संघाला ही सूचना असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कमलेश आलाय राऊंड विकेटने. यॉर्कर, वाईड यॉर्कर, बँग ऑन टार्गेट. गाइडेड मिसाईल प्रमाणे टार्गेट सेट केलं होतं आणि हा रॉकेट लॉन्चर बरोबर आपण पाहतोय तिथे एखाद्या मिसाईल प्रमाणे टाकला होता आणि तिथेच पडला. बॅटची हलकीशी कडा होती, त्यानंतर मागे गेलो होता टप्पा पडून विकेट किपरकडे, पण डाव तर मिळणार नाही. ऍक्शन रिप्ले पहा, राऊंड विकेटने आले, फॉलो केलं फलंदाजाला, ऑफ स्टंपचा बाहेर निघाला होता नितीन. एज आहे, पुन्हा भोवऱ्यासारखा गरंगळतोय मागे बिहाइंड द विकेट, विकेट किपर आलाय. सेकंड डॉट. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय कमलेश कडून. दुसऱ्या बाजूने 22 वरती नॉट आउट देखील आहे नितीन. त्याच्या व्यतिरिक्त कोणताही फलंदाज, सोबत असलेला आवेश वाकडे 3 चेंडूंचा सामना केला पण खातं अजूनही उघडू शकला नाही. 2.2 कंप्लीट धावा धाव फलकावरती त्या 23. फुल टॉस आहे, स्विच हिट, डीप इश कव्हर पॉइंटला, सीमा रेषेचा बार आलाय चौधरीचा बॅट मधून. आणखी एक
षटकार. प्रेक्षकांनी बसण्याची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. स्वर्गीय रघुनाथ सकाराम पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय दिनकर धर्मा गोडे स्टँड आपण पाहतोय. स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच बरोबरीने 2 खेळाडू कक्ष आहेत. मॅनेजमेंटचं आम्ही मनापासून कौतुक करू. दर्जेदार आयोजन आहे आणि हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण वैभवशाली ऐतिहासिक परंपरा असलेलं क्रिकेटसाठी क्रीडांगण आहे. मोठमोठ्या स्पर्धा आजवर या क्रीडांगणावरती पार पडल्यात, त्यामधली आणि आपण सर्वजण इथे साक्षीदार आहोत. जे जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग आयोजित लक्ष्य 7721 चषक 2025. 7721 हा लकी नंबर आहे आदरणीय श्यामशेठ दळवी यांचा. कमलेश फुल टॉस होता ऑन साइडला, मिड विकेटला पुन्हा चूक झालेली आहे. या हाफ चान्सला तुम्हाला कन्वर्ट करायचं विकेट आणि अजूनही आपण पाहतोय तर मिळालेली नाही. आणि दोन्ही फलंदाज खास करून नितीन चौधरी जबरदस्त बॅटिंग करतोय. 28 वरती 28 नाही तर 30 वरती तो पोहोचलाय आणि त्याची टीम आई गावदेवी वालचिन हा संघ पोहोचला 31 वरती. चांगली बॅटिंग सुरुवातीच्या मॉर्निंग सेशन मध्ये आपण बहुतांशी पाहतो की मॉर्निंग सेशन मध्ये टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा कॅप्टन निर्णय घेतो. त्याचं प्रमुख कारण असतं ड्यू फॅक्टर. सकाळच्या दमट वातावरणामध्ये गोलंदाजांना ते पोषक असतं आणि डॉमिनेट करणारी बॉलिंग कदाचित आपल्याला पाहायला मिळाली असती, पण त्या व्यतिरिक्त इथे मैदानाचा आतमध्ये उभा असलेला नितीन चौधरी त्याचा अपवाद आहे. जबरदस्त बॅटिंग. ओहो रेंज मध्ये बॉल आणि आता बॉल चाललाय स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँडच्या दिशेने इनटू दी फॅन्स. षटकार. चौदा बॉल मध्ये 36. नितीन चौधरी आणि त्याची टीम 37 वरती आहे. अक्रॉस द बॅट जबरदस्त फटका पाहायला मिळाला. थेट गेला आमच्या प्रेक्षकांच्या दिशेने. स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँड मध्ये धावा 37. शेवटचा बॉल या षटकातील. ओहो फुल टॉस होता. अंपायरचा इशारा इज नो बॉल. प्लेड ऑन झाले होते पण हा नो बॉल आहे. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. सो मिळतात त्या धावा 2. नो बॉल वरती फलंदाज रनआउट होऊ शकतो. हँडलिंग द बॉल ट्वाइस या पद्धतीने तो बाद होऊ शकतो आणि ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड या पद्धतीने फलंदाज बाद होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 39. षटकातील 1 बॉल बाकी आहे आणि तो असेल फ्री हिट. आता पाहूयात आवेश वाकडे खातं उघडतोय का. 3 चेंडूंचा सामना केलाय पण आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एकही धाव आली नाही. पण त्याच्या सोबतीला असलेला त्याचा पार्टनर नितीन चौधरी जबरदस्त बॅटिंग. 15 बॉल मध्ये 37 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. वालचिनचे प्रेक्षक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. ऑनलाईन ग्रामीण टेनिस क्रिकेट .in द्वारे देखील बरेचसे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. पुढच्या मॅचची अपेक्षा काही प्रेक्षकांना आहे जिथे RD11 किरवली आणि त्यांच्या विरुद्ध विहाना स्पोर्ट्स टिसे या 2 संघाचे प्रेक्षक देखील त्या मॅचचा आनंद घेतील. पण सध्या ते वाट पाहत असतील. सध्या या मॅच मध्ये आपण पाहतोय फ्रीडचा बॉल आहे आणि गोलंदाज कमलेश जो फ्रंटलाईन बॉलर आहे. नो बॉल हाताळलाय आणि फेस करण्यासाठी आवेश वाकडे. खोलात होता समोर खेळण्यास भाग पाडले. लॉंग ऑफला सेकंडचा कॉल नसेल. नितीनचा चांगला थ्रो आलाय. चांगली फिल्डिंग डीप मध्ये लॉंग ऑफच्या राकेश कडून. 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा आहेत नाबाद. बॅटिंग करत असताना काल भैरवी वालचिनच्या विरुद्ध आई गावदेवी वालचिन. जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण भाग्यश्री म्हात्रे यांनी जरूर मला सांगितलं की काल जवळपास 4 वाजले होते रात्रीचे आणि मॉर्निंग सेशन मध्ये 9 वाजता इथे
अर्धे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आलेले आहेत. गणेश दादा पाटील यांचं देखील मनापासून आभार, जे सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर. आणि त्याचबरोबर राकेश दादा देखाडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले, जे आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. माजी उपसरपंच किरवलीचे जे इनॅक्शन मध्ये असतील. RD11 किरवली नेक्स्ट मॅच मध्ये खेळतील वियाना स्पोर्ट्स पीसे संघाच्या विरुद्ध. पीसेचे कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आहे. 4th ओव्हर सुनील आलेला ऑन साइडला टर्न करण्यात आलेला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल फक्त कंप्लीट करतोय. नियम आवेश आतापर्यंत 2 धावा त्याच्या बॅटमधून. 37 ला नितीन त्यांची टीम खेळते आई गावदेवी वालचिंद 41 वरती. नाबाद आहे ती महत्वपूर्ण बाब. आणि 41 मधल्या 37 धावा एकट्या नितीन चौधरीच्या. एक पात्री अभिनय. विकेटची गरज आहे. त्या विकेटच्या शोधात आलेला गोलंदाज सुनील आपण ज्याला पाहतोय. पाहूयात विकेट मिळते की जे आक्रमण सुरू आहे ते तसंच राहणार आहे. आणि नितीन चौधरी पुन्हा या गोलंदाजावरती देखील हावी होईल. फुल टॉस लाईन खराब मिड विकेटला. फिल्डर मात्र फुल टॉसचा फायदा उचलू शकले नाही. चांगल्या झेलने डाव संपला नितीन चौधरीचा. पहिला झटका आई गावदेवी वालचिंदला 41 वरती. आज अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा आमचे विशाल साऊंडचे दोन्ही ऑपरेटर दोघेही रेडी आहेत. अजय दादा काकडे. धावा 41. विकेट पहिली पडली आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय रोहित. नितीनने जबरदस्त स्टार्ट करून दिलाय. थोडा थांबला त्यानंतर कट करतोय. गॅप मध्ये बॉल आहे कव्हर्सला. 3 फिल्डर 1 बॉल ट्रायंगल मधून चाललाय. सीमा रेषेच्या दिशेने बॉल घेऊन फिल्डर गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. यावेळेला आपण जर बघितलं तर कव्हर्सला बॅकफुटला थांबला. थोडासा अपीश खेळला. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर कव्हर्सच्या गॅप मध्ये बॉल फिल्डरने शेवटच्या क्षणाला चांगला प्रयत्न केला. बॉल हाताला लागला पण ते बॉल सोबत गेले सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. धावा फलकावरती 45. बॉल अजूनही बाकी आहे 3 या ओव्हर मधले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सुनील. फुल लेंथ होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. आता ते ड्रिल करून दाखवतात. स्ट्रेट बॅटने समोर खेळलो असतो तर कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता. हे स्वतःशी बोलणं स्वतःशी पुटपुटणं गरजेचं असतं. आत्मपरीक्षण प्रयत्न करत असताना चुका जरूर होतात. चुकांमधून तुम्हाला अनुभव येतो. अनुभवातून नंतर येतं ते यश. धावसंख्या सध्या 45. बॉल शिल्लक असताना 2 अजूनही चौथ्या षटकातील. शॉर्ट ऑफ लेंथ होता पण बॉल मध्ये तितकासा बाउन्स नव्हता. मिड विकेटला थोडंसं फंबल. पहिल्या धावेचे रूपांतर सेकंड रन मध्ये. दुसऱ्या धावेमध्ये थ्रो येतोय आता. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर 47. 47 धावा. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि बरोबर सध्या 19 मिनिटं झालेली आहेत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. पहिली 4 षटक प्रत्येक डावामध्ये प्रत्येक संघाला 20 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. अपील स्ट्रॉंग होती पण डाऊन दी लेग पिचिंग. दॅट्स वाय अंपायरचा नॉट आउटचा इशारा आला. आता लेग बाय 1 धाव मिळते. धावसंख्या 48. षटक संपन्न होत्या 4. बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटक टाकण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करू काळ भैरवी वालचिंद संघाचं. 48 झालेला 4 षटकाचा खेळ संपन्न. शेवटचा षटक त्यासाठी देखील जास्त वेळ घेऊ नका. मी पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल करेन. विहाना स्पोर्ट्स पीसेचे कॅप्टन यायचं तुम्हाला टॉस साठी.
भाग्यश्री मात्रे होस्ट करतायत या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून. महत्वपूर्ण जबाबदारी. ऑफ स्टंपचा फार बाहेर निघाला बॉल. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत. थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एक धाव पूर्ण झालेली आहे. अंपायर थोडं पाहतात एक्झॅक्ट कुठे पडलाय बॉल. तो जर विकेटच्या बाहेर पडला असेल तर कदाचित नो बॉल असेल, पण यावेळेला आत पडलाय. दॅट्स अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 50. सांगेकर अर्धशतक आई गावदेवी वालशीन संघाचा आपण पाहतोय. धावफलकावरती 50. लास्ट ओव्हर मध्ये विश्वास या गोलंदाजाला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला सध्या असेल आवेश. थोडासा चाचपडत खेळला आवेश. सुरुवातीला आला 5 बॉलचा सामना केलाय. 2च धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या, त्यामुळे त्याला आता 4 जून बॅटिंग करावी लागेल. विकेटची आपल्या पर्वा न करता अटॅक करावा लागेल, कारण शेवटचं षटक. इथे काय घडलंय. बॉल जसा पडला उसळलाच नाही. नॉन स्ट्रायकिंग एंड विकेटचा प्रयत्न. ऑफर सुरू केली आता काल भैरवी वालशीनच्या क्षेत्ररक्षकांनी. नवीन वर्षाची एक्स्ट्राच्या मिळतात आणि 2 धावा. बॉल एकही व्हॅलिडने आतापर्यंत, पण या ओव्हरमध्ये आलेल्या त्या एक्स्ट्रा 4 धावा. स्कोमोझॉन 52. 52 धावा धावफलकावरती. फ्री टॉन. गोलंदाज तयार होत आहेत. शॉर्ट मिड विकेटला पुन्हा आता फिल्डर आत आलेला आहे. चांगली बाब, अन्यथा पुन्हा एकदा नो बॉल असता. स्वीप केलाय. चांगला फटका, पण बॅकवर्ड स्क्वेअरलेगला प्रोटेक्शन. सिंगल रन मिळते. डबलचा कॉल थांबावा लागेल. थ्रो येतोय. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. बॅकवर्ड स्क्वेअरलेगला फिल्डर उमेश यांना आपण बघितलं. 53 धावा. फ्रीट वरती जास्त फायदा उचलू शकले नाही, पण पहिल्या 1 बॉल टाकत असताना धावा खर्च केलेल्या त्या 5 गोलंदाज विश्वासने. 53 धावा धावफलकावरती. पहिली मॅच अंतिम दिवसाची. ऑफ स्टंपचा बाहेर होता. कव्हर्स मध्ये चांगला फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डर धावतोय, पण त्याचा वाक्या बाहेर. सीमारेषा पार आलाय. आणखी एक चौकार. धाबा धावफलकावरती. फिल्डरने फार प्रयत्न केले. शेवटच्या क्षणापर्यंत जीवाच्या आकांताने धावला, पण बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. ओहो, बॅट स्विंग जबरदस्त होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॉल पडल्याबरोबर हलकासा वळण घेत असताना ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पडलाय. बोट फिरवली होती पा आणि बाहेर निघालाय बॉल. आउट कटर. सुपर. टेनिस बॉल तुम्हाला फिरवावाच लागतो रिलीज करत असताना, तरच तो फिरतो. लेदर बॉल सारखा तुम्ही सिम पोझिशनला टाकू शकत नाही. मिड ऑफ आत आहे बॉल. डाऊन द ग्राउंड. सीमा रेषेच्या बाहेर चाललाय. लॉंग ऑफ पार करतोय. 4 धावा चौकार. साह्याने धावसंख्या 61. 60 अप. 61 धावा धावफलकावरती. जी बॅटिंग केली होती नितीन चौधरीने, तिला आता न्याय देत असताना आवेश. खोलात. या वेळेला मात्र आलाय डॉट बॉल. व्हाईटच्या हलकी अपील करतोय फलंदाज, पण हा व्हॅलिड बॉल आहे. व्हाईटच्या रिटर्न क्रीजचा आत पडला आणि तिथून गेला विकेट कीपरकडे. शाहिद मोमीन आणि बाळा इकारे 2 आमचे ऑफिशियल अंपायर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. महत्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेमधली. पुन्हा त्याच दिशेने जणू काही ऍक्शन रिप्ले. मागचा बॉलचा डाव संपला पहिला आणि धावसंख्या उभारण्यात आलेले आई गावदेवी वालशीन संघाकडून 61. 62. 62 धावांचं लक्ष आहे सेकंड इनिंग मध्ये, जेव्हा बॅटिंग साठी उतरतील कालभैरवी वालशीनचे फलंदाज. आपण जाऊया टॉसच्या दिशेने. मी पुन्हा एकदा विनंती करेन, विहाना स्पोर्ट्स पिसे कॅप्टन तुम्हाला यायचं टॉस साठी. आज अंतिम दिवस आहे, त्यामुळे आपण डिले केला टॉस, तर कदाचित मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. वेळेचं बंधन आहे. दिलेल्या वेळेवरती प्रत्येक संघाने उपस्थित राहा. ऑनलाईन बरेचसे संघाचे कर्णधार खेळाडू पाहत असतील तर कृपया करून वेळेवरती उपस्थित राहा. तुमच्या सहकार्याची आमच्या मॅनेजमेंटला गरज आहे. सो कॉपरेट करा आणि दिलेल्या वेळेवरती आपण उपस्थित राहा. कुठेही जाऊ नका. अगदी काही क्षणात आपण या मॅचच्या दुसऱ्या डावालाही सुरुवात करणार आहोत आणि जशी या डावाला सुरुवात होईल
एक नामवंत समालोचक आणि प्रसिद्ध गायक या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी या स्पर्धेला होस्ट करत असताना त्यांचा आवाज आपण पहिल्या दिवसापासून दिवस रात्रीमध्ये ऐकतोय. या ऐक्यात व्हॉइस ऑफ बालगाव श्री मलंगड भाग्यश्री म्हात्रे यांना थँक्यू. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करेन. अंतिम दिवसाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मंचावरती उपस्थित आदरणीय नरेश गोडे साहेबांना विनंती असेल आपल्या टॉस करण्यातील. एका बाजूला आपण संघ पाहतोय RD11 किरवली आणि दुसऱ्या बाजूला विहाना स्पोर्ट्स पिसे. हे दोन्ही कर्णधार माझ्या सोबत आहेत. आदरणीय नरेश गोडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. इट इज द कॉल and it is heads. So टॉस जिंकलेला विहाना स्पोर्ट्स पीसीच्या कॅप्टनने मी आदरणीय नरेश गोडे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण मंचाची शोभा वाढवा. की आपण आसन ग्रहण करूया टॉस बॉक्स मध्ये. कर्णधार दोन्ही माझ्या सोबत आहेत. कसं वाटतंय प्रथमतः इथे आल्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणच्या पद्धतीनं सजलेलं आहे. लक्षा 7721 चषकासाठी काय म्हणाल त्याबद्दल? चषक सुंदर आहे आणि आम्ही ते नाईटला क्वालिफायला आलेले. येस, म्हणजे नाईटला क्वालिफायला तुम्ही हरलेला आहात. आता RD11 किरवलीच्या विरुद्ध खेळायचं आहे. टॉस जिंकला, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. ऑलरेडी असं काय ठरवून आला होतास की टॉस जिंकल्यानंतर मला क्षेत्ररक्षण घ्यायचं आहे आणि ठरवून आला होतास तर का, म्हणजे एक्झॅक्ट काय रिझन आहे? आमच्याकडे बॉलिंग लाईन चांगली आणि कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. गोलंदाजी तुमची स्ट्रेंथ असं तू म्हणतोयस. असे कोणते गोलंदाज की ज्यांच्याकडून नेहमी चांगली कामगिरी होत आलेली आणि फ्रंट लाईन बॉलर म्हणून या गोलंदाजाची या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी होईल असं तुला वाटतंय? मयूर आहे, पियुष आहे, अजून शुभम आविष्कार आहे. किती धावसंख्येपर्यंत तुम्ही जर समोरच्या टीमला रोखलं तर तुझे फलंदाज कम्फर्टेबल असतील? एक आकडा की इतक्यापर्यंत आम्ही त्यांना रोखलं तर आम्ही कम्फर्टेबली चेस करू त्या धावा. 40च्या आत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या ऑपोनंट टीमचा फलंदाजाला टार्गेट करण्याचा खास करून प्रयत्न असेल? कारण तो जर राहिला तर 50+ धावा होतील आणि तो जर आउट झाला तर कमीत कमी तुम्ही सांगितलंय 40 मध्ये त्यांना रोखू असं तुम्हाला वाटतंय. कोणता फलंदाज असेल? गोरख आहे, जितोय. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. RD11 किरवलीचे कॅप्टन माझ्या सोबत आहेत. दादा, टॉस किती इम्पॉर्टंट होता? कारण टॉस गमावलाय, बॅटिंग करायची आहे. टॉस इम्पॉर्टंट होताच. आम्ही पण क्षेत्ररक्षणच घेतला असता. बघू आता, बॅटिंग आली तर बॅटिंग पण करायची आहे. काही ना काही खेळायचं आहेच. येस, खेळ म्हटलं की नाण्याच्या ज्या पद्धतीनं दोन बाजू असतात. एक बाजू जरूर तुमच्याकडे आले, बॅटिंग करायची आहे. इम्पॉर्टंट मॅच देखील आहे. पण समोरच्या टीमच्या कॅप्टनने देखील सांगितलं की 40च्या आतमध्ये तुमचा काय आकडा असेल, कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही पण 40+ जाण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. सो म्हणजे न थांबता आता आपण वळणार आहोत ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. पण टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. विहाना स्पोर्ट्स पीसीएचा कॅप्टन RD11 किरवलीच्या विरुद्ध टॉस जिंकलाय. फिल्डिंग ते करतील नेक्स्ट मॅच मध्ये. मात्र या मॅचच्या दिशेने वळूयात. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. ऐकूयात भाग्यश्री म्हात्रे सरांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच करण काळन सर. कलेची दैवत सरस्वती, अधिपती बुद्धीचा दैवत गणपती आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आज शेवटचा दिवस, पहिलीच मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लक्षा चषक 2025च्या निमित्ताने हे दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात. आई गावदेवी वालचीन आणि त्यांच्या विरोधात टीम कालभैरवी वालचीन, या दोन्ही टीमला एकमेकाच्या विरोधात तुम्ही पाहतात. 62 धावसंख्येचं लक्ष्य पहिल्याच मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आणि नुकताच कमलेशच्या बॅटमधून चौकार आलाय. बॅकफुटला जाऊन स्ट्रोकचं सिलेक्शन केलं. समोर व्ही शेपमध्ये डीपमध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. गुड्डू बॉल ऑन अ स्टंप. सुंदर क्षेत्ररक्षण
असं स्टँडर्ड असतं जेव्हा तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करता. मोस्टली तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेव्हा डीपमध्ये जाता ना, तुम्हाला डीपमध्ये जेव्हा प्रोटेक्ट करण्यासाठी पाठवलेलं असतं तेव्हा तुम्हाला पाहावं लागतं फील्ड पोझिशन कशा पद्धतीने आपण सेट केली आहे, आपल्याला कुठे क्विकली जायला हवं. तेच गुड्डूने बघितलं. एक सिंगल मिळाली आणि चौकारानंतरचा हा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म बॅट्समन समोर बॅट वेगाने फिरली होती, परंतु कदाचित हलकासा कनेक्शन होऊन फेसवरती बॉल आदळलाय. थोडेसे नाराज आहेत. 62 धावसंख्येचं टार्गेट बॉलरच्या खरं तर लेंथवरती थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न करण्याचा जरूर असेल आकाशचा, परंतु पहिला चेंडू त्याने फेस केला. स्ट्राईक त्याच्याचकडे होती. त्याने सिंगलने आपल्या डावाची सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूला कमलेशने आपल्या डावाची सुरुवात चौकाराने केली आहे. टीमची धावसंख्या 6. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. 5 ओव्हरची मॅच आणि या मॅचमध्ये टार्गेट 62 धावसंख्येचं ठेवलं गेलं. एक पॉझिटिव्ह अप्रोचने उतरलाय संघ कालभैरव वालचिन. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता. अगदी काहीसा स्टंपच्या बाजूने गेला असावा. नाराज आहेत विकेट किपर की हा बॉल जर यष्टांवरती आदळला असता तर डावखुरा हाताचा फलंदाज विस्फोटक आकाश बाद झाला असता, पण तो लेन चांगली होती. थोडीशी गती देण्यात आली. ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म बॅट्समनसाठी हे चॅलेंज होतं मोठं विनोदचं, परंतु ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलं गेलं आणि चौकाराने पूर्णपणे कमबॅक या ओव्हरमध्ये करत असताना विनोद. शेवटचा बॉल कमकुवत कनेक्शन, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. बॉलला फील्ड केलं गेलं, परंतु बेनिफिट नसेल. प्रोडक्टिव्ह ओव्हर पाहिली गेली तर पहिल्याच ओव्हरमध्ये चौकार वगळता खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली. जरूर विकेट मिळाली नाही, परंतु 6 धावा इंडिव्हिज्युअल या ठिकाणी खर्च केल्या गेल्या ते म्हणजे गोलंदाज विनोदने आणि 62 धावसंख्येचा बचाव करत असताना पहिलं षटक आपण जर पाहिलं तर 6 धावसंख्येचं हाताळलंय. नितीनचं कौतुक करेन. खरं तर विजय जे चौधरपाड्याचे डीजे मॅन आहेत त्यांनी सांगितलं गेलं की जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ नितीन जर राहिला ना तर कदाचित पहिल्या दिवसामधल्या पहिल्या मॅचमध्ये अर्धशतकीय खेळी त्याची पाहायला मिळेल, परंतु 37 धावा त्याच्या बॅटमधून 16 चेंडू फेस करत असताना आपण बघितल्या. सन्माननीय विजयजी पाटील पिसेगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये RD किरवलीच्या समोर ते तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु मंचावर बसून ते सध्या तरी या मॅचचा आनंद घेतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वाहिनी आम्ही सुरू केली आहे. प्रेक्षक मनोमोरात नक्कीच आनंद घेताना पाहायला मिळतील. दोन्ही टीमचे पाठीराखे वालसिन गावातून या मॅचचा आनंद घेत असतील त्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, हलकंसं कनेक्शन झालं बॅट अँड बॉलचं. दरम्यान मिळतीये सिंगल. ही सिंगल बघितली तर कमलेशच्या खात्यामध्ये जात असताना टीमची धावसंख्या 7. रोहितला आणलंय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये जिथे 3 फिल्डरचं प्रोटेक्शन डीपमध्ये लावलंय. आता लेफ्ट आर्म बॅट्समन अगेन्स्ट करायची बॉलिंग ओव्हर द विकेटने की राऊंड द विकेटने ते ठरवेल मैदानाच्या आतमध्ये रोहित, परंतु फिल्डिंग त्यांनी सेट केली आहे. एका बाजूला विकेट किपर ही फिल्डिंग सेट करतो. पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारे फिल्डिंग लावायला हवी विकेट किपरला लॉंग ऑनचा खेळाडू विचारतोय की सेट बरोबर आहे का. एक मिड विकेट आणि डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर. ऑफस्टंपच्या बाहेर होता चेंडू, हव्यामध्ये मिस्टामिंग झालाय. जेलची संधी, एक फिल्डर पाठमोरे वळतोय. घेण्याचा जेल जरूर प्रयत्न होता, पण तो मिड विकेट वरून फिल्डर आला त्याच्याही समोर आणि पाठमोरे शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते त्याच्याही समोर चेंडू पडलाय आणि या बॉलवरती धावा मिळतात 2. पाठमोरे जाऊन कॅचला पकडणं खरं तर थोडंसं कठीणच असतं. हा कठीण प्रसंग सोपा करायचा होता. बॉल हवेमध्ये असताना बॉल खाली ॲक्युरेटली वळले होते फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप आणि त्या बॉलवरती मिळतात धावा 2. लेंथ पुढे होती. लोवर फुल टॉस बॉल अपील केली. लाऊड अपील नव्हती, फक्त विकेट किपर आणि गोलंदाजाने अपील केली. माहिती होते की लेग स्टंपच्या बाहेर आहे तरी अपीलमध्ये इंटरेस्ट त्यांनी पकडला. अंपायर्स खूप चांगल्या प्रकारे खरं तर 3 दिवसामध्ये त्यांचं कार्य राहिलं. डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शाहिद सर पाहायला मिळाले, बाला इकाडे सर नो डाऊट अगदी सुंदर डिसिजन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली आणि आज खरं तर केने सर या डे फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस अटेम्प्ट केला. ऑन साइडला गॅप नाहीये. डीप मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी फंबल झाले, पण तो सिंगलच मिळेल. 62 धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने ना पॉवर प्लेच्या षटकामध्ये निदान आपण 20 ते 22 धावसंख्या जोडण्याचा प्रयत्न करतो. चेसिंग करत असताना लक्ष मोठं आहे. 50 पेक्षा जास्त धावा जेव्हा तुम्हाला 5 ओव्हरमध्ये बनवायचे असतात तेव्हा स्पेशली तुम्हाला पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये अटॅक करावा लागतो, जिथे क्षेत्ररक्षणाचं बंधन हे थोडंसं नसतं. परंतु आता क्षेत्ररक्षणाचं बंधन आहे. 3 फिल्डर पाहिलं गेलं तर डीपमध्ये सध्या तरी प्रोटेक्शन करतायत.
ओव्हर द विकेट पावलांचा वापर मिस्टामिंग स्ट्रोक बॉल मध्ये कॉन्फिडेंटली आल्यात स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घ्यायची सॉफ्ट डिसमिसल कॉटन बॉलची संधी आली होती ती संधी प्राप्त केली भागीदारी ड्रॉप करत असताना पहिली विकेट खात्यामध्ये रोहितच्या कमलेश बाद रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय थोडासा पावलांचा वापर केला फुटवर्कला थोडंसं पुढे आणलं बॉलची लेन चेक केली ऑन साईडला खेळायचा होता मोठा फटका परंतु मिस्टामिंग झाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये रोहित अर्थातच गुड्डू त्याच्या हातामध्ये सुंदर झेल आणि पहिली जी भागीदारी होती ती पहिली भागीदारी 10 धावसंख्येची पार्टनरशिप तोडत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहितला सफलता मिळाली 62 धावसंख्येचं टार्गेट सुरुवातीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला खरं तर विनोदच्या ओव्हरमध्ये तिथे फक्त एक चौकार पाहायला मिळाला रोहितच्या विरोधात आतापर्यंत धावा 4 आल्यात 5 बॉल त्याने फेकले गेल्यात महत्वाची एक विकेट आली आणि आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती गेलाय जयेश भोईर या खेळाडूकडे एक वेगळं पोटेन्शियल आहे टीम वालचिनच्या माध्यमातून खेळत असताना नेहमी तो त्याच्या उंचीचा फायदा घेत असतो त्याचा बॉटम हँडचा वापर त्याच्या बॅटचा फ्लो बॉलच्या रेषेमध्ये जाणं मोठे फटके खेळणं अगदी त्याच्यासाठी इझी आहे परंतु या प्रेशराइज मॅचमध्ये 62 धावसंख्येचा टार्गेट असताना आता मैदानाच्या आतमध्ये त्याला फेस करावा लागेल सेट बॉलर रोहितला ओव्हर द विकेट लेंथवरती बॉल समोर खेळतात प्लेसमेंट चांगली होती अगदी जास्त ताकदीचा वापर केला नाही ऑफ समर्थी बॉल असल्या कारणाने जास्त रूम मिळाला नाही ऑन साईडला खेचण्यासाठी 2 ओव्हरचा सफल खेळ समाप्त झालाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गडी गमावला गेला 1 धाव बनला गेलेत 11 62 धावसंख्येचं टार्गेट म्हणजे येणारे बॉल असतील 18 आणि 18 मध्ये 51 धावसंख्येचं टार्गेट सुंदर स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय शांताराम शंकर दळवी स्टँड अर्थातच श्यामशेठ दळवी यांच्या वडिलांच्या नावाने तो स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो या क्रीडांगणाच्या चहूबाजूला ज्या रालिंग आहेत ना त्या बालारामजी गोडे साहेबांच्या माध्यमातून या ग्राउंडला त्या खरं तर दिल्या गेलेल्या आहेत त्यांच्या वडिलांच्या नावाने एक स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय स्वर्गीय दिनकर धर्मा गोडे स्टँड 11 धावा झाल्यात आणि त्यानंतर अजून एक प्रेक्षक स्टँड म्हणजे रघुनाथ सखाराम पाटील जे ज्युनियर आकाश यांचे वडील आहेत त्यांच्या नावाने अगदी हा स्टँड पाहायला मिळतो 3 प्रेक्षक कक्ष 2 खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे मुख्य आमचं व्यासपीठ जे सुंदर शामियानं या ठिकाणी बनवलं गेलं या स्पर्धेच्या माध्यमातून चला वेळ कमी घ्या विनंती करेन वेळ कमी घ्यायची आई गावदेव वालशीन कारण मी प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला वेळेच्या संदर्भात सूचना ती देऊच की तुम्ही जास्त वेळ घेताय की नाही त्या अनुमानाने तुम्हाला वेळेला महत्त्व द्यायचं आहे आणि या मॅचला सुरू करायची विनोद आलाय सेकंड स्पेलमध्ये ज्या विनोदचं पहिलं षटक होतं 6 धावा ज्याने खर्च केला आता कंटिन्यू सेकंड स्पेलमध्ये क्रमांक 3च्या ओव्हरसाठी तो आलाय त्याच्या समोर आहे जयेश भोईर जयसाठी हा बॉल टप्पा समोर होता ऑफस्टमच्या हलका असा बाहेर काढत असताना जी त्याची ताकद आहे त्याच्या ताकदीला थोडंसं कमकुवत बनवायचं आहे त्यासाठी पेस व्हेरिएशन थोडासा कमी गतीचा बॉल आणि विनोद मिडियम पेसरच आहे त्याचा रनवे पहा त्याचा रिदम पहा बॉल जेव्हा तो रिलीज करतो तेव्हा तुम्हाला कळेल की कधी कधी व्हेरिएशन तर करतो या बॉलवरती व्हेरिएशन होता आणि बीट होत असताना जयेश भोईर 62 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये आणि आतापर्यंत फक्त 11 बनल्या गेल्यात आही कमी गतीचा फिंगर रोल केले टर्न केला गेला टप्पा पडल्यानंतर बाहेर आता काढत असताना रणनीती चांगली होती जयेश भोईर समोर विनोदची अशा सेटअप माइंडने तुम्हाला चालावा लागतो जेव्हा तुमच्या समोर ताकद असते तेव्हा त्या ताकदीला शमवण्याचं काम तुम्हाला करावं लागतं आणि एक्झॅक्टली तेच केलं गेलं की समोर अगदी जे बॅटची ग्रीप होती ना ती ग्रीप कसून होता जयेश भोईर त्याच्यासमोर स्लो बॉल टाकला तर रिझल्ट चांगलं मिळेल हे माइंडमध्ये होतं आणि माइंड रीड केलं गेलं जयेश भोईरचं विनोदनं आणि त्याच्यासमोर लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट फेकलाय टप्पा समोर होता उचलण्याचा प्रयत्न स्ट्रगल करत होता आणि माहीत होतं विनोदला की जेव्हा आपण थोडासा दबाव टाकू त्या दबावामध्ये एखादी चूक करेल जयेश भोईर आणि त्याची हीच चूक झाली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दुसरा गडी बाद 11 वरती लागणारा झटका दुसरा संगीत खरं तर आज हेदुटणे गावाचा आवाज समालोचनाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल करण काळन सर यांचा परंतु हा आवाज सुद्धा हेदुटण्याचाच होता जरूर साजन कालन यांच्या सुंदर वाणीतून हे संगीत गायलं गेलं
आणि नांदुरकीचा आवाज तुम्ही सिंगिंग क्षेत्रामध्ये या गाण्यामध्ये सोनाली भोईर याचा तुम्ही ऐकला, परंतु पहिल्या दिवसामध्ये समीर ठाकरे हेही जून नांदुरकीचे आहेत, त्यांचा आवाज तुम्हाला समालोचनाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. विकेट गेली आहे दुसरी. मैदानाच्या आतमध्ये आलाय नवीन फलंदाज उमेश. लेंथवरती बॉल होता, मागे चला विकेट किपर बीट झाले, बॉलकडे पाहत राहिले विकेट किपर. खरं तर त्यांच्या हातापासून भरपूर दूर होता. फाईन लेग आणि थर्डमॅनला यायला हवं होतं, पण तो फाईन लेग आणि थर्डमॅन ही जी पोझिशन असते ना, तुम्हाला विदिन अ सेकंड बॉलकडे जावं लागतं, कारण ती जी जागा आहे ना तिथे बॉल मागे गेल्यानंतर खूपच जलद गतीने जातो, जास्त वेळ मिळत नाही आपल्याला प्लॅनिंग आखायला. कदाचित तसंच काहीसं झालं असावं. फाईन लेग आणि थर्डमॅन थोडीशी उशिरा बॉल खाली आली आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये एकही धाव नाहीये, एक विकेट आलाय. राऊंड द विकेट, आही बॉल डॉट जाईल, सुंदर टप्पा वळवला गेला. हा व्हेरिएशन आहे ना, हा व्हेरिएशन खरं तर साथ देतो त्याच्या बॉलिंगला. आपण सेनामातीने सारवलेल्या विकेटवरती असं म्हणू शकतो की थोडासा इम्पॅक्ट ड्यू फॅक्टरचा पडतो, पण तो जेव्हा विकेट ही असते ना सिमेंट विकेट, तेव्हा तिचा जास्त इम्पॅक्ट पडत नाही, म्हणजेच ड्यू फॅक्टरचा. पण तो काय वळवतो चेंडू, आतापर्यंत एकही धाव नाहीये. आणि या स्पर्धेमधला खरं तर आजच्या दिवसातला पहिला निर्धाव षटक राहील का विनोदच्या नावावरती. शेवटचा बॉल मागे चाललाय बॉल आणि कदाचित निर्धाव षटक राहील पहिल्याच मॅचमध्ये. कारनामा करत असताना एकही धाव खर्च नाही, मिड इन ओव्हर या ठिकाणी करत असताना एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि निर्धाव षटक टाकण्याचा कारनामा गावदेवी वालशिन टीमच्या माध्यमातून गोलंदाज विनोदचा. हा चेहरा तुम्हाला पाहायला मिळतोय, पहा चेहरा हायलाइट करत असताना ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि हास्य त्याच्या कामगिरीनुसार आहे. कारण आपण असं म्हणतो ना की देव सर्वांना एक हिरा म्हणूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. त्याच्यामुळे अनेक वेळा क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ॲज अ बॉलर विनोदने चांगलं कार्य केलं आणि आजचं जे कार्यकुशल त्याचं काम आहे त्या कामाने त्याला एक वेगळा दर्जा मिळाला गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला हास्य सुद्धा पाहायला मिळालं. आता लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय, थोडंसं मागडं होत चाललंय. आता 12 मध्ये 51 बनवायचे आहेत, 18 मध्ये बनवायचे होते 51. तिसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि आता चौथ्या ओव्हरसाठी आलाय प्रजेश. वेगवान बॉलर म्हणून त्याची ख्याती. ओव्हर द विकेटने वेगाने बॉल तो हाताळत असतो. टर्न होता थोडासा ऑप्शनच्या बाहेर, फक्त दिशा दिली, गतीचा वापर केला. डीपमध्ये फिल्डर जातात सर्कल मधले. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये या ठिकाणी सिंगल. सध्या तरी आपण असं म्हणू शकतो की गावदेवी वालशिन संघ 70% विजयाच्या पुढे झाली आहे. कुठेतरी 30% मॅचची आशा आपण ठेवूया कालभैरवी वालशिनच्या बाजूने. कालच्या दिवसामध्ये रात्रीची जर तुम्ही शेवटची मॅच पाहिली असेल ना, तर तुम्हाला असं वाटलं की ऑन ग्राउंड टीम मोठा गाव पराभूत होईल, पण तो काय शेवटच्या बॉलपर्यंत संघर्ष त्याचा राहिला. 18 बॉलमध्ये 17 फक्त धावा बनवायच्या होत्या आणि ती मॅच शेवटपर्यंत गेली होती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी कधी हरणारे संघ सुद्धा जिंकताना तुम्ही बघितलात, कधी कधी जिंकलेले संघ तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जाताना बघितलात. तशा प्रकारे या मॅचला जर बनवायची असेल तर आता मोठ्या फटक्यांच्या शोधात जावं लागेल. लक्ष होतं या मॅचमध्ये 62 धावसंख्येचं. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये बनवायचे 48. आपण असं म्हणूया सध्या तरी की मिशन इम्पॉसिबल आहे, परंतु जर टार्गेट केलं ना प्रजेशला, म्हणजेच या ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आले ना तर मॅच बनेल टीम कालभैरवी वालशिनच्या बाजूने. ओव्हर द विकेटने चांगला बॉल, चांगला टप्पा. आता लेंथ पुढे ठेवण्यात आली, परंतु टॉस झाला. अतिरिक्त बाउन्सर बॉल मिळाला गेला आणि प्रजेश थोडासा आता या मॅचमध्ये विनोद सारखा कमबॅक करतोय. सिमेंट विकेटवरती बॉलरला खरं तर ॲडव्हान्टेजेस असतं, कारण लेन बॉलवरती तुम्ही जेव्हा बॉल पिच करता तेव्हा अचानक होणारा टॉस, तुम्हाला मिळणारी अचानकपणे गती, या सगळ्या गोष्टी सिमेंट विकेटवरती होत असतात. खुलवट टप्पाचा बॉल समोर होता, हा फॉली ऑन साईडला फक्त दिशा दिली. डीप मिड विकेटला फिल्डर आता समजून चुकलाय संघ कालभैरवी वालशिन की आपल्याकडनं आता सामना आपण गमावलाय, आपली कामगिरी चांगली राहिली नाही. याही बॉलवरती मिळते सिंगल, म्हणजे 8 बॉल आता बाकी आहेत आणि 8 बॉलमध्ये 47 बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका, टीम PC आणि त्यांच्या विरोधात RD किरवली अर्थातच प्रशांत बजागे आणि राकेश दिगाडकर यांचा संघ. केतन सुद्धा इन ॲक्शनमध्ये तुम्हाला त्या टीममध्ये पाहायला मिळेल. तो एक वेगवान बॉलर, चांगला बॅट्समन इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये. लेफ्ट आर्म बॅट्समन, त्याच्या समोर सुद्धा वार हुगा गेला, टप्पा पडला, खाली राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि आता स्वप्न पूर्णपणे उद्ध्वस्त करत असताना कालभैरवी वालशिन टीमचं गावदेवी वालशिन. कॅप्टननी प्युअर ओपिनियन दिला की आम्ही एकामेका
सोबतच सराव करतो, म्हणजेच एकामेकाचे वीक स्ट्रॉंग पॉईंट माहीत असतील, एकामेकाच्या गुप्त वाटा माहीत असतील आणि ते झालं. एकामेकाची पारख होती म्हणून हा सामना वन साइडेड तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने टो एंडवरती बॉल भवऱ्यासारखा घरंगळताना तुम्हाला पाहायला मिळाला, तो म्हणजे थोडासा सिली मिड ऑफच्या दरम्यान. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला 62 धावसंख्येच्या चेसमध्ये. आतापर्यंत स्ट्रक्चर जर आपण पाहिलं ना तर तुम्हाला पाहायला मिळेल की प्रथम बॅटिंग करत असताना संघ गावदेवी वालशीन पाहायला मिळाला. त्याच वालशीन टीमचा स्ट्रक्चर हा थोडासा उंच हा सध्या तरी ग्राफ तुम्हाला पाहायला मिळतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. खरं तर या वाहिनीला ही स्पर्धा संपल्यानंतर थोडासा रेस जरूर मिळेल, कारण झोप ही अपुरी झोप असल्या कारणाने आपल्याला माहिती आहे की थोडासा वेगवेगळा विचार येत असतो माइंडमध्ये. कारण विजयनी तेच सांगितलं की मी जेव्हा सकाळी नाश्ता करायला आलो, विजयला मी सांगितलं की थोडासा नाश्ता कर. त्या विजयने सांगितलं मला की जर नाश्ता केला तर मी कधी झोपेन मलाही कळणार नाही, कारण झोप अपुरी आहे. डे नाईट काम करणं जरूर आम्हा समालोचकांना थोडासा वेळ मिळतो एक हवर्सचा, परंतु डीजे मास्टरला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे हरकत नाही आहे, विजय आज टुर्नामेंट संपेल बिंदास कुंभकर्णासारखा झोप. शेवटचं षटक चालू, परफेक्टली यॉर्कर, परफेक्ट, हात खुळच करू दिले नाही. बॉल पा किती परफेक्शन होते या बॉलमध्ये. आपण पाहूयात ॲक्शन रिप्ले. शेवटच्या ओव्हरमध्ये आला आहे विलास, परफेक्टली. आठवण झाली ज्याप्रमाणे कैलाश भांडेने साई शेलारसाठी यॉर्कर टाकला होता, जो तशाच प्रकारे हा यॉर्कर होता. ओव्हर द विकेटने लसित मलिंगा स्टाईल आहे आणि लवकर सामना संपवायच्या अनुमानाने खरं तर फिल्डिंग करा, कारण जर बॅट्समन राहिला असता तर दुसरा खेळाडू येण्यासाठी वेळ लागला नसता. त्याच्यामुळे आता वेळ लागेल थोडासा. जाऊया डीजे मास्टरकडे, ऐकूया संगीत तुमची जो पुढेल. यांच्या आवाजातलं हे संगीत तुमच्यापर्यंत प्रसारित केलं गेलं. एकविरा मातेच्या संगीताला त्यांना प्रसिद्धी मिळाली गेली आणि ऑर्केस्ट्रा फील्डमध्ये गतवर्षी 4,25,000 टिप पडणारा एकमेव कलाकार म्हणजेच मयूर नाईक, परंतु या वर्षामध्ये तो रेकॉर्ड मोडला गेला. दादू संतोष चौधरी याला तब्बल 22 लाख रुपये टिप पडली होती. मयूर नाईकचं संगीत तुम्ही ऐकलं, ही चर्चा खरं तर ऑर्केस्ट्रामधली होती. प्रत्येक आर्टिस्टला 80-80 हजार रुपये नक्कीच त्या ठिकाणी शेअर मिळाला होता. म्हणजेच फार नशीब कधी सांगून येत नाही, नशीब अचानकपणे येतात आणि त्या अचानकपणे आलेल्या नशिबाला आपण नशीबवान समजतो, म्हणजे आपण स्वतः नशीबवान असतो. परंतु तो एक भाग वेगळा होता. कधी कधी नशीब आपली साथ देतात, कधी देत नाही. परंतु या मॅचमध्ये नशिबाने साथ दिली नाही आणि कामगिरीने साथ दिली नाही, ती म्हणजेच कालभैरव वालशीनला. फक्त औपचारिकता, फक्त फॉर्मॅलिटीज या मॅचमध्ये कंप्लीट करायची आहेत. चांगला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा आधीच इशारा दिलाय. जसा खरं तर सकाळी आनंद झाल्यानंतर मोर जसा पिसारा फुलवतो तसा प्रकारे शाहिद सरांने पिसारा फुलवला. व्हाईट बॉल सांगितलं. आता औपचारिकतेसाठी खाली चेंडू फेकावं लागतील. आतापर्यंत 3 चेंडू या ओव्हरमध्ये संपन्न केलेले आहेत आणि 3 मध्ये 45 धाबा अजूनही बनवायचे आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर हाही बॉल पुन्हा टाकावा लागेल. या मिस्टेक जर कदाचित याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये झाल्या असत्या ना तर थोडासा बेनिफिट मिळाला असता, परंतु पहिल्याच फ्रंटलाईन बॅट्समनने थोडीशी कामगिरी कमकुवत केली. टॉप ऑर्डर जास्त ढासळली नाही, फक्त 3च गडी ढासळले गेल्यात. तर ही सिच्युएशन आपली पाहिली तर क्रिटिकल आहे. लेग स्टंपच्या बाहेर सुंदर फटका, अगदी बॅटचा स्विंग खूप चांगला होता. फ्लिकचा फटका हा अगदी पायातून बॉल उचलला गेला, बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार. आलाय सध्या तरी. अजून एक डाव्या स्टिकच्या बाहेर बॉल चाललाय. वाईट पंचांचा तिसऱ्यांदा इशारा आलाय या ओव्हरमध्ये, तिसरा वाईट बॉल. नेक्स्ट मॅच टॉस जिंकून ज्या संघाने फिल्डिंग घेतली आहे तुम्ही लगेचच सज्ज राहा आणि टॉस जिंकणारा संघ तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कोणता डगआउट पाहिजे. तुमच्यासाठी चॉईस या ठिकाणी डगआउट आहे. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर, परंतु आताही रिझल्ट थोडासा विपरीत घडेल. फॉर्मॅलिटी जरूर कंप्लीट करायची आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही विजयाच्या दरवाजा समोर आहात.
तुम्हाला लिगल बॉल 3 हाताळायचे आहेत आणि तो प्रवास सुखरूप करायचा आहे. आता 2च बॉल हाताळायचे आहेत. मग या स्टेजला चुका नकोय, कारण नेक्स्ट मॅचमध्ये मग विचार पडतो की गोलंदाजाने डेथ ओव्हरमध्ये वाईट बॉल जास्त टाकलात, मग त्याला ओव्हर द्यावी की नाही. त्याच्यामुळे लिगल बॉल येणं गरजेचं. बॉल हवेमध्ये आहे, मिस्टायमिंग जरूर झाला, फिल्डर प्रयत्न करतात, त्यालाही माहिती आहे की मॅच आता आपण जिंकली आहे, परंतु एफर्ट चांगले राहिले. कॅच ड्रॉप झाली आणि फक्त एक सिंगल बॉल या ठिकाणी फेकायचा आहे आणि इथनं विजेता पद या मॅचमध्ये उचलेल तो म्हणजेच आई गावदेवी वालशीन. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा आणि मोठ्या फरकाने, अर्थातच 42 धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकला गेलाय. तो म्हणजेच गावदेवी वालशीनने परास्त करत असताना कालभैरव वालशीन. परंतु वालशीन संघ एक कोणताही हरला तरी गावच जिंकला, वालशीनच जिंकला असं आपण समजू. दोन्ही टीमचे कॅप्टन, आमचा मॅनेजमेंट कमिटीशी तुम्ही संपर्क साधा.